नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत कमळी आणि निंगी आता काय प्लॅन करायचा आणि कामिनीला कसा धाडा शिकवायचा याबद्दल बोलत असतात. कामिनी मात्र दरवाजाच्या बाहेर उभा राहून गुपचूप ऐकत असते की कमळी आणि निंगी काय प्लॅन करतात. कमळी आणि निंगी आता मोठ्याने बोलत असतात की आपण आता त्या बयाचं 3 वाजता चोरी करणार आहे, तर आपण 12 वाजताच ते दागिने लपून ठेवले आणि राजन काकाच्या स्टडी रूम मध्ये नेऊन ठेवले तर कोणालाच काही कळणार नाही. यांचा एक्झॅक्ट काय प्लॅन आहे बरोबर कामिनीने ऐकलेलं असतो आणि कामिनीचं काम अजूनच सोपं झालेलं असतं. का तर कमळी आणि निंगी जे बोलत असतात ते सगळं काही चोरून ऐकलेलं असतं या कामिनीने. अनिका आणि रागिनी बेडरूम मध्ये असतात. ही कामिनी अगदी उड्या मारत टाळ्या वाजवत हसत हसत आलेली असते. अगं मुलींनो, आनंदाची बातमी आहे, ऐका तर. काय ग, सांग की आई. ती वेड्यासारखी हसते आणि टाळ्या वाजवत असते. अनिका म्हणते, ग्रॅनी आजी एक गोष्ट सांगतीस का? त्या मॅड आजी बरोबर राहून तू पण मॅड झालीयस का? अगदी मॅड सारखी वागतीयस, उगाच काय हसतीयस, सांग की. मिनी म्हणते, मी काय जे सांगणार आहे ना ते ऐकलं की तुम्ही सुद्धा हसायला लागणार. रागिनी म्हणते, आई आधी सांग मग ठरवू हसायचं की रडायचं, सांग आधी. प्लॅन विषयी बोलतीस का? अगं अनिका, आपला प्लॅन तर आधीच सुरू झालाय. म्हणजे तीस का? म्हातारीच्या कपाटामधून दागिने चोरण्याची काही एक गरज नाहीये. ऑटोमॅटिक सगळं काही होणार आहे, आपण फक्त बघत राहायचं. एक ग्रॅनी आजी काय बोलतीये, जरा स्पष्ट बोलतीस का? पॉप चोरले जाणार आणि आपल्या जवळ येणार. आई, जादू होणार आहे का? घरातल्या घरात ते दागिने त्या रूम मधून बाहेर येणार आणि बाहेर आले की आपण रंगे हात पकडायचे त्या दोघींना. रागिनी अनिका यांना काहीच कळत नाही ही कामिनी काय बोलतीये. कामिनी काय बोलतीये फक्त कामिनीला कळालेलं असतं. रागिनीला आणि अनिकाला काही एक शब्द सुद्धा कळत नाही. का म्हणते, तू माणसं हायर केलेत का चोरी वगैरे करायला? रागिनी म्हणते, अगं कोण करतय चोरी? माणसं बिनचं कोणी लावले नाही ग बाई कामाला. कमळी आणि निंगी ते दोघीच काम करणारे आणि आपल्यासाठी करणारे, सगळं काही सोपं. तू काय म्हणते ना ग्रॅनी आजी, खरंच मला काही कळत नाही. हा पण जे काही दागिने चोरणार आहोत ना, ही बातमी त्यापर्यंत पोहोचलेली आहे बरोबर. तर आपण चोरी करणार आहे, मग ते दागिने कसे वाचवायचे यासाठी त्या प्लॅनिंग करताय. काय पण केलाय त्या कमळी नाही की कमालेचा, यासाठी झटती येते. त्यामुळे आपलं काम अगदी सोपं होणार आहे. डोंट वरी. आज रात्री 12 वाजता ते दागिने घेणार आणि सुरक्षित ठिकाणी ठेवणार. का तर आपल्याला ते मिळू नये म्हणून. सुरक्षित ठिकाण कुठलं विचारा. आता हे दोघी म्हणतात कुठलं? राजेंची स्टडी रूम. कळालं का? तिघी सुद्धा हसायला लागलेले असतात, अगदी मोठ्या मोठ्याने असतात की निंगी आणि कमळी 1 नंबरच्या बावळटे असं या तिघींचं म्हणणं असतं. म्हणजे म्हणते खूपच सुरक्षित जागा आहे, माहिती ना आपल्याला. त्या सुरक्षित ठिकाणी ते दागिने घेऊन चालल्या तेव्हा आपण त्यांना रंगे हात पकडायचं आणि ह्या चोरी करताय, दागिने चोरून पळून चालल्या होत्या हे आपण सगळ्यांच्या समोर दाखवून द्यायचं. मग काय हालत होणार त्या कमळीची बघतच राहा. एकदा चोरी करताना रंगे हात पकडली ना की तिला कोणी वाचवणार नाही बघ. एकदा काय त्या पकडल्या ना आणि का मग काय करायचंय? काय करायचंय? अगं तमाशा. तमाशा असं काय करायचं ना की सगळे बघतच राहिले पाहिजे. डना अनिका? त्या काय हसत असतात, खिदळत असतात. कमालीचा आनंद झालेला असतो या दोघींना. मोठा तमाशा करायचा जरा, म्हणजे पोलीस येणार आणि त्यांना घेऊन जाणार. अनिका म्हणते, पोलिसांकडे देऊन टाकायचं. वाव. अनिका सुद्धा हसायला लागलेली असते यांच्यासोबत. कामिनी म्हणते, आलं ना हसू माझ्या बाळाला? बघ 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 कसं हसतंय माझं बाळ. कमाल. मुद्दाम यांनी ऐकवलेलं असतं निंगीला यांचा काय प्लॅन आहे आणि त्याच्या विरुद्ध आता कमळी करणार असते. म्हणजे बरोबर कमळी कामिनीच्या जाळ्यात अडकणार असते. कमळी आणि निंगी बरोबर 12 वाजेपर्यंत अभ्यास करत असतात आणि यांच्यावर लक्ष ठेवत असते अनिका. अनिका यांच्यावर लक्ष ठेवते की ह्या बरोबर 12 वाजता गेल्या, ते दागिने चोरले की लगेच लाईट ऑन करायचं आणि यांना रंगे हात पकडायचं. कमळी आणि निंगी दागिन्यांवर लक्ष ठेवणार असतात आणि अनिका या दोघींवर लक्ष ठेवत असते. आता सध्या कमळी आणि निंगी अभ्यास करत असतात. निंगी म्हणते, कमळे दागिने हलवायचं पक्क ठरवलं ना ग? कमळी म्हणते, होय. कमळी सुद्धा चोरून चोरून अनिकाकडे बघत असते आणि अनिका सुद्धा या दोघींवर लक्ष ठेवूनच असते. यांची काय हालचाल चालली आहे, काय चर्चा होती यांच्यात. हे म्हणते, ही माकडी अजून जागीच आहे ग, कसं बाहेर पडायचं? झोपल्याशिवाय आपण काय बाहेर जाऊ शकत नाही. हे म्हणते, निंगे मला असं वाटतंय आपल्या आधी कामिनी आजी केल्या आणि सगळं काही चोरलं तर काय करायचं? त्याच वेळा दोघी जागा राहिलेल्या असतात, तशी ती अनिका सुद्धा जागी असते यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. कमळी आता अनिका सोबत बोलते, काय गे, तुला प्रोजेक्ट करायचं नाही का? आणि प्रोजेक्ट नसेल करायचं ती झोप की, कशाला जागतीयस? कसं आहे ना कमळी, माझा प्रोजेक्ट माझ्या फ्रेंड करणार आहे. तुमच्यासारखं जागून प्रोजेक्ट वगैरे करायची मला काही गरज नाही. अनिका लगेच झोपून गेलेली असते. निंगी आता बघते अनिका झोपली की नाही, तिची खात्री पडते की अनिका झोपली आहे. ती बघते आणि कमळी झोपली, ती चल पटकन. आता कमळी आणि निंगी पटकन चाललेले असतात. कमळी आणि निंगी जशा बेडरूमच्या बाहेर जातात, अनिका लगेच उठून बसलेली असते, कारण अनिका सुद्धा नाटकच करत असते झोपण्याचं. जा 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 गावछाप गर्ल जा, या घरातला शेवटचा दिवस आहे, एन्जॉय करा. उद्या येणार कमळीने केली चोरी अशी न्यूज सगळीकडे व्हायरल होणार. करा आज आईश. तुझं तोंड सुद्धा बघणार नाही. इकडे आता कमळी आणि निंगी
अन्नपूर्णा आजीच्या रूममध्ये आलेले असतात आणि हळूच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून आजीला जाग येऊ नये म्हणून. कमळी म्हणते, निंगे आपण जे करतोय ते बरोबर आहे का? काही चूक करतोय? निंगे म्हणते, कमळे काहीच होणार नाही, चल तू गुपचूप. दार उघडलेलं असतं तर बघतात अन्नपूर्णा आजी बसल्या बसल्या झोपी गेलेले असतात. कमळी बघते आणि त्यांना खूप वाईट वाटतं. कामवाल्या मावशींच्या जेव्हा ठेवलं ना की असं होतं. आजीला नीट खाली झोपी सुद्धा घातलं नाही, आहे तशाच त्या झोपी गेल्या. तिला खूप वाईट वाटतं. कमळी म्हणते त्यांना आधी नीट झोपवते, मग काय करू आपण. मी म्हणते, कमळे आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे, टाइमपास करायला नको. ऐका कधी पण इकडे येतीला पटकन आवरायला लागणार. दागिने ताब्यात घेऊ, स्टडी रूम मध्ये ठेवू आणि मग आजीला झोपी घालू, कळतंय का तुला? निंगे आता बाहेर लक्ष ठेवून असते दरवाजात आणि कमळी अन्नपूर्णा आजीच्या समोर उभा राहून म्हणते, मला माफ करा, आपल्या घरातली पारंपरिक ठेव मला दुसरीकडे उचलून ठेवायला लागतीये, कारण ती आता कामिनी चोरणार आहे. तिच्या तावडीतून वाचवण्यासाठी मी हे दुसरीकडे नेऊन ठेवतीये. त्यामुळे देवाच्या पाया पडते, अन्नपूर्णा आजीला सॉरी म्हणते आणि पटकन दागिन्यांचा डबा घ्यायला कपाट उघडते. अन्नपूर्णा आजी जाग्याच असतात. जेव्हा दार लावते निंगी, तेव्हा अन्नपूर्णा आजीने डोळे उघडून बघितलेलं असतं. यांनी बघितलं की पटकन डोळे झाकून घेतात. आता कपाटातून तो सोन्याचा डब्बा काढत असते. त्यामुळे आता खूप घाबरलेली असते. निंगी म्हणते, घाबरू नकोस, आपण बरोबर करतोय, काढते दागिने, काढा आणि आपण पटकन तिकडे नेऊन ठेवू. आता दागिन्याचा डबा हातात घेते आणि अन्नपूर्णा आजी पटकन डोळे मिटवतात. इकडे आता अनिका खाली आलेली असते उतरून. अनिकाच्या मागे कामिनी रागिनी सुद्धा असतात. हळूहळू आवाज नाही करायचा, त्यांना शंका नाही आली पाहिजे. हळूहळू जिन्यावरनं त्या खाली येतात. जिन्यात बसलेले असतात आणि कमळीचं निंगीचं काय चाललं तिथून त्या लक्ष ठेवत असतात. दोघींना म्हातारीच्या रूम मधून स्टडी रूम पर्यंत जायला इथूनच जायला लागणार. मग इथूनच बघू की आपण. दिसल्या ना की लगेच लाईट ऑन करायचा. का म्हणते, ग्रॅनी आजी कधी येणार ग? किती वेळाचं वेट करणार? त्यापेक्षा मी एक काम करू का, त्यांना बोलवते, ते पकडतील की. गप ग अनिका, असं काही करायचं नाहीये, तू शांत बस. पण पकडायचे त्या दोघींना, रंगे हात मुद्दे माला सगट. कळलं का अनिका? जरा शांत बस की. राजनने दोघींना इथं आणलंय ना, तोच देईल की पोलिसांकडे. आपण नाही काय करायचा, पोलीस वगैरे तो बघेल त्याचं. कामिनी म्हणते, डोळ्यात तेल घालायचं आणि लक्ष ठेवायचा, तरच ते हाती लागतील. शी, डोळ्यात तेल वगैरे घालणार नाही या. वेडीच काय ग आजी, डोळ्यात कशाला तेल घालू मी? तसंही मी तेल बिल काय आणलेलं नाहीये, त्यामुळे मी काय डोळ्यात टाकणार नाही. आणि का शांत बस. मुळे आणि निंगी तो सोन्याचा डब्बा घेऊन अन्नपूर्णा आजीच्या समोर येतात. मुळे म्हणते, मी काय जे करतेय तुम्ही बघताय, मला माहितीये, पण मी काय करते हे मलाच कळत नाहीये. योग्य करते की अयोग्य करते? आजी, मला तुम्ही काहीतरी संकेत द्या. मी हे दागिने बाहेर नेऊ की इथेच कुठेतरी लपून ठेवू? तुम्ही संकेत द्या, मी तसं करेल. आजी प्लीज, माझा गोंधळ उडालाय, तुम्ही काय तो योग्य मार्ग दाखवा. चुकत असेल तर तुम्ही थांबवा आजी, कारण मला खरंच काही कळत नाहीये या वेळेला. कामिनी रागिनी आणि का मस्तपैकी बसलेले असतात जिन्यामध्ये. कामिनी म्हणते, रागिनीला एवढा वेळ काय लागतोय? काय करताय, इतका वेळ घेतलाय त्यांनी आतमध्ये? त्याला झोप लागलेली असते, मध्येच उठते आणि जोऱ्यात ओढते, आल्यात का त्या? कामिनी म्हणते, गप ग बाई, यार त्या कधी येणार, कंटाळा आलाय मला. एका म्हणते, मीच त्या मॅडमच्या रूम मध्ये जाते आणि बघून येते. आता खूप वेळ झालाय, मी काय वाट बघू शकत नाही. कामिनी आणि रागिनी अनिकाला थांबवतात. थांब ग बाई, असं काही करू नको. कामिनी म्हणते, अनिका धीर धर ना, पकडायचंय ना त्यांना, मग असं करून पकडणार आहे का? जरा धीर धर की. रागिनी म्हणते, आई त्या आल्यावर आपण धावत जाऊ, तो आपण धडपडू ना गो, पडायला बसलो आपण, खाली जाऊन बसू की हळूहळू. म्हणते, ठीक आहे, चल आपण जाऊया खाली. आता रागिनी कामिनी खाली चाललेले असतात. अनिकाला म्हणता, ए चल ग खाली जाऊन बसू. बसून जायचं या हळूहळू, कळतंय का? बसून जिन्याच्या बाहेर त्या उतरत असतात, आवाज होऊ नये किंवा त्यांना कुणी बघू नये म्हणून. अनिका पहिल्या पायरीवरून घसरलेली असते, ती आता रागाने ह्या दोघींकडे बघते. हळूहळू ते उतरत असतात. आता म्हणते, कमळे आपण जे करतोय हे करताना उद्देश वाईट नाहीये, चांगलाच आहे, बरोबर ना? तिला सुद्धा माहितीच असणार ना का आपण हे चोरी वगैरे करत नाही आहोत, चांगल्या गोष्टीसाठीच करतोय. पण ते जास्त वेळ थांबून इथे उपयोग नाही, काहीतरी करायला लागणार. कमळे आवर पटकन. कमळे राजन सरांच्या स्टडी रूम मध्ये ठेवायचे, चल पटकन, जास्त उशीर नको. कमळी आणि निंगी अन्नपूर्णा आजीच्या रूमच्या बाहेर आलेले असतात आणि आता त्या हॉलमध्ये येणार असतात. ह्या तिघी जणी वाट बघतच बसलेले असतात, अगदी त्यांची टक लावून वाट बघत असतात. बरोबर हॉलमध्ये आलेले असतात आणि इकडून तिकडे चाललेले असतात. कामिनीच्या लगेच लक्षात येतं की हे आल्यात. बरोबर हॉलमध्ये मध्यभागी येतात की लगेच अनिकाने लाईट लावलेले असतात आणि कामिनी रागिनी अनिका तिघीही रंगे हात पकडतात कमळीला आणि निंगीला सोनं चोरताना. इकडे आता साधनाला स्वप्न पडलेलं असतं. कमळी कोणत्या तरी अडचणीत आहे आणि तिला साधनाची गरज आहे. जोरात अशी डचकून साधना झोपेतून उठलेली असते. कमळी असा आवाज देत जोरात अशी किंचाळते. फार वाईट स्वप्न पडलेलं असतं की कमळी तिच्यापासून फार लांब चालले असं साधनाला स्वप्न पडतं. कमळी ठीक असेल ना, आता तिला काळजी लागलेली असते आणि तिच्या मनात वेगवेगळ्या शंका यायला सुरुवात होते. महाजन, काय चाललंय? चोर चालली का इथे? कसली चोरी केलीये कमळी? काय ग कमळी, म्हातारीच्या खोलीतून तिच्याच कपाटामधून काय चोरलंय? दागिन्यांचा डबा घेऊन स्वारी कुठे चालली कळेल का? मिस कमळी राजन महाजन. ती अगदी धावून आलेली असते ह्या कमळीच्या अंगावर. काय विचारतीये? दागिन्यांचा डबा घेऊन कुठे चालली होती, उत्तर दे. कमळी काहीच उत्तर देत नाही, अगदी गुपचूप उभी राहिलेली असते. चोरांनो, बोलता का पोलिसांना बोलू? तिने आता आवाज वाढवलेला असतो आणि मुद्दाम गोंधळ घालत असते एवढ्या रात्री.
कमळी अगदी एकटक ह्या कामिनीकडे बघत असते. कामिनी म्हणते नजर खाली घ्यायची हा. चोर आहेस ना, नजर खाली ठेवायची. जशी बोलताना नजरेला नजर मिळवायची नाही, ती चूक करायची नाही. ती केली आहेस ना, मग नजर खाली. आता नाही नाही असं म्हणत असते. कामिनीचा मात्र पट्टा चालू झालेला असतो. मिस कमळी महाजन, तुमचा डाव संपलाय आता, खल्लास. काय वाटलं म्हातारीची मोठी नात बनून या घरात येशील, तुला हवं ते करशील, गिने पैसा बिसा सगळं लंपास करतील असं स्वप्न बघितलं होतं का? मी काहीच करणार नाही, बघत राहणार असं वाटलं तुला? आता गुपचूप उभी असते, कारण काय करावं काय बोलावं काही सुचत नसतं. आता लगेच रागिनी म्हणते, आई जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरात आली होती ना, तेव्हाच ओळखलं होतं मी हिला. तेव्हापासून डाऊट होता, माहिती ग बाळा मला. पण राजनचं फार प्रेम, फार विश्वास हिच्यावर, अगदी अंधाळा विश्वास. त्यांना कळू दे की त्याची मोठी मुलगी काय गुणाची आहे, काय गुण उधळतीये, कळू दे की राजनला. कमळी म्हणते, आजीला सांगून सगळं करतोय, त्यामुळे उगाच आरोप लावू नका आमच्यावर. आम्ही म्हणते, शहाणपणा करायचं नाही, आवाज बंद ठेवायचा. तिला सांगून चोरी करताय होय शहाण्यांनो? धड ऐकू शकत नाही, धड बोलू शकत नाही, शून्यात नजर लावून बसलेली असते. तिला विचारलं तुम्ही शहाण्यांनो की आम्ही चोरी करू का, तुझेच दागिने चोरून नेऊ का? तिला विचारलं आणि ती हो म्हणालीस. कोणाला सांगते गे खोट्या बाता? विचारलं, आजी चोरी करू का? ती म्हातारी काय म्हटली, हो हो करा बाळांनो. मी इतकी बोलत असते ह्या कमळीला इतका राग येत असतो. पण कमळी पकडलेली गेलेली असते, त्यामुळे कमळीकडे शब्दच राहिलेले नसतात परत उत्तर द्यायला. तिथून निघून गेलेली असते. कामिनी तिच्याच समोर मांडी घालून बसते आणि इथून हलायचं नाही, इथेच उभं राहायचं. पूर्ण आजीला रागिनीने बाहेर आणलेलं असतं. त्या खूप घाबरलेल्या असतात. रागिनी म्हणते, मी आहे ना, घाबरू नका, चला चला मी आहे ना. हॉलमध्ये सोफ्यावर आणून बसवतात अन्नपूर्णा आजीला. सुद्धा मांडलेलं असतं तमाशा बघण्यासाठी. निका सुद्धा बोलायला येते, कमळी टमळी बाबू काय झालं, पचका झाला प्लॅनचा. आम्ही अन्नपूर्णा आजींच्या समोर जाते आणि डोळ्यांची एक परीक्षा घेऊया, बघू ही म्हातारी पास होती का. हे बोट किती आहे, 1 2 3 4. अगं बोल ग पटापट, वहिनी बोलता येत नाही का तुला? आजीवर गंमत करत असते ही कामिनी. रागिनी आणि अनिका हसत असतात. तिला मजा वाटत असते की आजीची थट्टा करते दुसरी आजी. कमळीला ते सहन होत नाही आणि कमळी राग अन्नपूर्णा आजीच्या जवळ जाते त्यांना वाचवण्यासाठी. का त्रास देताय, गप बसा की. म्हणते, काय ग, मी देते तो त्रास आणि तू दागिने चोरतीये त्या म्हातारीचे, तिच्यावर उपकार करतेस का काय गे? आता बोलायला जाते. रागिनी म्हणते, थोबाड बंद ठेवायचा आणि मागे उभं राहायचं, अजिबात थोबाड उचकाटायचं नाही. फुकट राहता, फुकट खाता, फुकट पिता आणि आमच्याच घरात चोरी करता, वा. म्हणते, उगाच आळ घ्यायचं नाही, आम्ही चोरी वगैरे काही केलेली नाहीये. म्हणते, हा व्हिडिओ शूट करते आणि उद्या सगळ्या कॉलेज मधल्या मुलांना दाखवते. तिच्याकडे बघणार पण नाही आणि विश्वास पण ठेवणार नाही. कमळी म्हणते, आणि काय लावलंय का तमाशा, व्हिडिओ करून जगासमोर तमाशा करू नको, काही अक्कल आहे का तुला? आणि कामिनीला आणि रागिनीला सांगते की आम्ही चोरी करतच नव्हतो, हे दागिने व्यवस्थित ठिकाणी नेऊन ठेवत होतो. हे म्हणते, कमळे चल इथून, हे लोक आपल्याला जगू देणार नाही. कामिनी म्हणते, वा वा वा, तुझ्या धाडसाची कमाल्या, काय कमाल आहे, चोर तो चोर आणि वर शिरजोर. उगाच लोक तुझ्या धाडसाचं कौतुक करत नाही, धाडशीच आहे ग बाई तू फार. जे कोणी असती ना तर चूक झाली म्हणून माझ्या पायाशी लोटांगण घेतलं असतं, पण तू नाही या, तू अजिबात मान्यच करत नाहीयेस. तुझं काय मगरुरी तर वाढतच चाललीये, झुकत तर अजिबात नाहीये. तो काय तमाशा चाललाय अन्नपूर्णा आजीला अजिबात बघवत नसतो, त्यांना फार त्रास होत असतो या तमाशाने. रागिनी म्हणते, आई पोलिसांचे 4 फटके खाल्ले की पोपटासारख्या बोलतील त्या, तू नको काळजी करू, येऊ दे पोलीस, होऊ दे तमाशा. म्हणते, अजून एक आयडिया सुचलीये, पोलिसांना फोन करून बोलू का? रागिनी म्हणते, हो. कमळी म्हणते, ए बाई गप की, कशाला उगा तमाशा मांडतीये, गप ना. कमळी म्हणते, कशाला विषय वाढवताय ग, कशाला तमाशा मांडलाय, आम्ही चोरी करत नाही हे तुम्हाला पण चांगलं माहिती. ती म्हणते, आता तर विषय सुरू झालाय आणि वाढणार म्हणजे वाढणारच आणि वाढायलाच हवा. चाच विषय वाढत जाणार आहे, बघतच राहा. चोरी केली म्हणून तोंड लपून गावाला पळून जायला लागणार, असा काय तमाशा वाढवणार आहे का? तमाशा केलेला असतो यांनी की राजन सुद्धा यांच्या आरड्यावरने उठून येतो आणि तुम्ही सगळे इथे काय करताय असं राजन आल्यावर विचारतो. तर काय, कमळीच्या हातात तो सोन्याचा बॉक्स असतो. काय झालंय नेमकं कळेल का मला? अन्नपूर्णा आजी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना काही बोलता येत नसतं. जण डोळ्यांवरची झापडं काढ, कमळीच्या हातात तो बॉक्स बघितला का? फार मोठा बिझनेसमन आहे, तुला माणसं ओळखता येत नाही या राजन, तू चूक करतो नेहमी. डोळ्यांवर कायम पट्टी असते रे. गावच्या पोरींना कपाटांच्या किल्ल्या दिल्या, सोन्याचा डबा दाखवला आणि यांच्या काय सगळं पथ्यावरच पडलं. बघ की सोन्याचा डबा घेऊन पळू राहिले त्या. गरीब पोरींनी एवढे दागिने बघितल्यानंतर गप बसतील का त्या? त्यांना वाटणारच नाही हे सगळे दागिने आम्हाला मिळावेत. बघ की कशा चोरी करताय, आपल्याच घरात चोरी करताय त्या. बघ की राजन, डोळ्याने बघ. अन्नपूर्णाचा डबा त्यांच्या हातात आहे सोन्याचा. मन विचलित होणार, मोह होणार एवढा सोना पैसा बघितल्यावर. बघ की रंगे हात पकडल्यात चोरी करताना. त्यांना दाखवून दिलेलं असतं की कमळी चोरी करून पळून चालली होती, मी पकडली. बघ सोन्याचा डबा अजूनही तिच्याच हातात आहे. मी म्हणते, नाही खरं आम्ही तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, आमची चूक झाली.
आम्ही कुठे चाललो नव्हतो चोरी करू. कामिनी आजीचा प्लॅन होता हे दागिने चोरायचा, म्हणूनच लपून छपून ठेवायला मी चालले होते. रागिनी धावून आलेली असते. गप्प बसायचा, नाव घ्यायचं नाही आमचं, एकदम शांत. जो आणि तुझ्या मैत्रिणीचं बिंग फुटलं, चोरी पकडली गेली म्हणून माझ्या आईचं आणि माझं नाव घ्यायचं नाही, एकदम शांत बसायचं. चावी तुझ्याकडे आहे, मग चोरी आम्ही कशी केली? काही उगाच खोटं बोलू नकोस हा. राजन म्हणतो, रागिनी कमळी असं करेल असं मला वाटत नाही. काय राजन समोर दिसतंय तरी नाही म्हणतोय? डोळ्यासमोर गोष्टी घडतायत तरीही तुला विश्वास नाहीये राजन म्हटल्यावर कमाल आहे बाबा. हातच्या कंकणाला आरसा कशाला हवाय राजन? हातात बघ सोन्याचाच डब्बा आहे. सोन्याचा डब्बा हातात दिसतोय तरी सुद्धा नाही म्हणतोय राजन. म्हणले कमाल आहे. राजन म्हणतात, कमळे कपाटाच्या चाव्या खूप विश्वासाने तुला दिल्या होत्या, तू असं वागशील अशी कल्पनाही केली नव्हती मी. चाव्या दिल्या तेव्हा माझ्या आईचं ह्या दागिन्यात खूप जीव आहे असं सुद्धा सांगितलं होतं, तरी सुद्धा तू तेच केलंस. म्हणतात, कमळी असं का केलं? उत्तर देतीस का? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. फार वाईट वाटतंय कमळी, तू माझा विश्वासघात केला आणि माझ्याच घरात चोरी केली. का असं वागलीस ग कमळी? कमळी आता रडायला लागलेली असते. कमळी आता राजनकडे बघत असते. कमळी रडत असते आणि राजनकडे बघते आणि राजन खूप नाराज झालेले असतात. ते कमळीकडे बघतात. त्यांना फार वाईट वाटतं कमळीने का विश्वासघात केला. बघू आता राजनला सत्य कळणार का? कमळी सगळं सांगू शकेल का? मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढच्या भागात काय होतं अगदी थोडक्यात. राजन आता अन्नपूर्णा आजीच्या जवळ बसलेले असतात आणि कामिनी म्हणते, कामिनीच्या जगात गुन्हेगाराला शिक्षा होते म्हणजे होते, आणि कमळीच्या सटकन अशी कानाखाली ठेवून देते. राजन म्हणतो, झाली असेल चूक, तिला मारू नको आत्या. जीव घेणार आहेस का? अरे मी तिचा जीव, आणि असं गळा आवळलेला असतो, घट्ट असं गळा पकडते की ती सोडायला तयार नसते. सगळे तिला सोडवण्याचा प्रयत्न करतात. कामिनी मात्र कमळीचा गळा काय सोडायला तयार नसते. ती कमळी डायरेक्ट मारूनच टाकणार या इराद्याने गळा पकडलेला असतो. राजन इतका प्रयत्न करतो तरी कामिनी काय हात सोडत नाही. तिकडे आता देवी आईच्या कृपेने म्हणा किंवा देवाचा चमत्कारच झाला असं समजा, अन्नपूर्णा आजी उठण्याचा प्रयत्न करत असतात. कुठे अन्नपूर्णा आजी हिम्मत करून उठतात. देवी आई त्यांना बळ देते. त्यांनी कामिनीला असं लांब लोटलेलं असतं आणि कमळीला खाली ढकललेलं असतं. पटकन अशी कानाखाली दिलेली असते कामिनीच्या. आता मात्र कामिनीची अक्कल जागेवर आणलेली असते अन्नपूर्णा आजीने. रागाने बघत असतात त्या कामिनीकडे की बस. त्यांना आणि कमळीला इतका आनंद झालेला असतो की अन्नपूर्णा आजी शेवटी लगेच चालायला लागतात, बोलायला लागतात. त्यांना सगळंच काही कळायला लागलेलं असतं. कमळी आणि राजन यांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. बघू आता हा आनंद कायमचा राहणार की अन्नपूर्णा आजी परत आहे त्या स्थितीत जाणार? राजन मात्र कामिनीला शिक्षा करणार का आणि कमळी निर्दोष हे सगळ्यांच्या समोर येणार का? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.